हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात? आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम भन्नाट रेसिपी, म्हणजेच उरलेले बेसनाचे धपाटे. कधी कधी काय होतं ना, आपण जीव तोडून मस्त असं बेसन बनवतो, पण त्यातलं काही बेसन उरून जातं. मग त्याचं काय करायचं, तर मस्त असे धपाटे तुम्हाला बनवायचे सांगते. आता आपण इथे उरलेलं बेसन घेतलं आहे, त्यामध्ये थोडंसं पीठ घातलं, गव्हाचं पीठ त्यामध्ये घालायचं. नंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा हा मस्त बारीकच चिरून घ्यायचा, नाही तर धपाटे लाटताना आपली बेजारी होईल. आता त्यामध्ये कोथिंबीर सुद्धा घालूया. कोथिंबीर घातला की थोडीशी लाल मिरच पावडर, थोडंसं मीठ आणि काही तीळ मेथी घातले आहेत. तीळ आणि धपाटे लागायला एकदम मस्त असे लागतात. आता थोडीशी हळद सुद्धा त्यामध्ये घालूया. मीठ थोडं कमीच घालायचं, कारण आपण बेसनामध्ये सुद्धा मीठ घातलेलं असतं. आता त्यालाही छान असं मळत घेऊ. ते जोपर्यंत एकजीव होत नाही तोपर्यंत त्याला छान असंच मळत राहायचं. त्याचा छान असा उंडा बनवून घेऊया. आता बघा, मी इथे पोळपाट घेतला, त्यावरती एक कापड लावलं. कापड घ्यायचं किंवा एखादा कपडा घ्यायचा. कॉटनचा कपडा किंवा कापड आपण इथे यूज करू शकतो. नंतर त्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं. नंतर आपण पोळीला घेतो तेवढा उंडा घ्यायचा. त्याला छान असा हातावरती थोडंसं प्रेस करून घ्यायचं गोळा बनवून. त्याचा छान असा गोळा बनवून झाला की नंतर त्याला लाटायला सुरुवात करूया. बघा, या पद्धतीने हाताने त्याला आधी प्रेस करून घ्यायचं, म्हणजे धपाटे लाटायला आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने लाटता येईल. आता त्याला मस्त असं लाटून घेऊया. सर्व बाजूने त्याला छान असं लाटून घ्यायचं. कधी कधी नाश्त्याला काही नसतं, मग असंच काहीतरी वेगळं बनवून बघायचं. तुम्ही असं काही करत असता का? मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. या पद्धतीने मस्त असं धपाट्याला सर्व बाजूने लाटून घ्यायचं. काठं जाड राहायला नाही पाहिजे. काठांनाही छान लाटून घ्यायचं आणि मध्ये असं गोल करायचं. आपण ते गोल केलं, जेव्हा आपण ते लोटतो धपाट्यावरती, तेव्हा ते मस्त असं खमक होतं. आता मी तवा तापायला ठेवून दिला. तवा छान तापेपर्यंत या उरलेल्या उंड्याचे आपण गोल करून घेऊया, म्हणजे आपले धपाटे आपल्याला लाटायला सोपे जातील. झटपट असे आपले धपाटे होतील. मस्त असं सगळ्या उंड्याचे गोल करून घ्यायचे. बघा, आता तोपर्यंत आपला तवाही छान असा तापला. आता या पद्धतीने धपाट्याला हातावरती काढून घ्यायचं. तव्यावर थोडंसं तेल शिंपडून त्यावरती धपाटे टाकायचे. बघा, आता याला मीडियम फ्लेमवरती आपण मस्त भाजू देऊया आणि त्यावरती तेल टाकू. बघा, आता मस्तच असे आपले कुरकुरीत धपाटे होणार आहे. मीडियम फ्लेमवरती गॅस ठेवून धपाट्याला मस्त असं भाजू द्यायचं. हाय फ्लेमवरती जर आपण गॅस ठेवला तर धपाटा आपलं तव्याला चिटकू शकतं. या पद्धतीने धपाट्याला सराट्याने मोकळं करून घ्यायचं आणि पलटून घ्यायचं. आता बघा, ते छान असं भाजायला लागलं की या साईडने सुद्धा आपण त्यावरती तेल ओतून घेऊ. तेल लावलं की आपलं धपाटे छान असं क्रिस्पी होईल. अजून थोडंसं त्याला भाजून घेऊ. आता दुसरं धपाटा आपण बनवू. त्यासाठी सुद्धा मी इथे एवढा गोल असा गोळा घेतला आणि त्याला हाताने प्रेस करून घेत आहे. दुसरी पद्धत आता मी तुम्हाला धपाटेच सांगणार आहे. दुसरी म्हणजे वेगळी काही नाही हो, फक्त हाताने थापून. आधीचं धपाटा आपण पोळपाटावरती लाटून घेतलं होतं, आता ते आपण थापून करणार आहे. याच पद्धतीने मस्त असं धपाट्याला थापून घ्यायचं. छोटे छोटे धपाटे आपण इथं बनवत आहे. ते दिसायला आणि खायला दोन्हीलाही छान लागतात. बघा, आपलं धपाटं मस्त असं थापून झालं. आता त्यालाही छान असं भाजून घेऊ. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.